नकदराशी लगावलेली होती। अगदी ती नकदराशी आमच्या कॉम्बॉक्स मधून आपण घेऊन जायचे विनंती करतोय उपस्थित मान्यवरांपैकी की ही नकदराशी हर्ष भोपी याला सुपूर्द करायची आहे। बोलतोय आजच्या दिवसातील दुसरा सामना। खरं तर ही लीगची मजा आहे। गोलंदाजीच्या ट्रॅकवर विद्याधर पाटील आमचे मोठे बंधुराज आहेत। खरं तर हा सुद्धा वर्ष दुसरा MPL चा बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट राहिला आहे। यावेळेस अगदी तृष्टियन मार्वी कडून खेळतोय। खरं तर यश भोपी काही दिवस मॅचच्या अगोदर हा थोडासा इंजोर होता हा खेळाडू। पहिला चेंडू विद्याधर पाटील ऑफ स्टंपचा थोडासा बाहेरून जाणारा चेंडू। काही वर्ष रतन स्पोर्ट्स साठी खेचणारा वेचणारा हा गोलंदाज आज तृष्टियन मार्वी सलग 4 वर्ष 4 टीम मधून खेळलाय हा खेळाडू आणि ज्या टीम मध्ये जाईल त्या टीम मध्ये अगदी बेस्ट दिलाय। परंतु यावेळेस तो बेस्ट तृष्टी मार्वीला अपेक्षित असेल तर समोर राकेश कोळी म्हटल्यानंतर मोठ्या फटक्यांची अगदी आतिषबाजी ज्याच्या बॅट मधून वारंवार या मैदानावर पाहायला मिळते। खरं तर मोठी जुई टेनिस क्रिकेटच्या अंडर 19 चा एक काल होता जो अगदी राकेश कोहलीनं अक्षरशः गाजवून सोडला होता। तोच राकेश कोहली यावेळेस निमिष भोपी कर्णधार अगदी त्याला आपल्या स्क्वॉड मध्ये सामील करून घेतलंय आणि अगदी सलामीसाठी आपल्या टीमचा बुरुज राखण्यासाठी या मैदानावर घेऊन गेलाय। अगदी 6 षटकांचा सामना संयम सरांनी सांगितलं। 6 षटक म्हटल्यानंतर सामन्यामध्ये खूप सारी मजा येते। कधी डाव अपोनन्स टीमच्या बाजूने जातो कधी आपल्या बाजूने झुकत असतो। हीच खऱ्या अर्थानं लीगची मजा असतो मित्रांनो। नेक्स्ट चेंडू यावेळेस निमिष भोपी क्लासिकल निमिष भोपी का म्हटलं जातोय। पहिल्या चेंडू मध्ये अगदी आपल्या बॅट मधून नजाकत दाखवतोय। चेंडू जात खरं तर संयमजी सर पहिल्या वर्षीचा MPL चा रनर अप दुसऱ्या वर्षी विजेता पुरस्कार पटकावणारा हा निमिष भोपी सारखा कर्णधार आहे। अगदी वर्ष दुसऱ्यामध्ये जो निमिष भोपी प्लेअर ऑफ द टूर्नामेंट राहिला ज्याने सिरीज म्हणून मालिकावीरसाठी बाईक पटकावली। अगदी त्याच टीम मधून खेळत असताना विद्याधरनं बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट राहिला। परंतु आज तोच विद्याधर त्याच्या अगेन्स्ट खेळतोय। ही खऱ्या अर्थाने लीगची मजा आहे। ही मोठी दिवशी मजा आहे। यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय। अटेम्प्ट सक्सेसफुल राहिलाय। चेंडू बघता बघता सीमेचा वेध घेतोय। चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर। आणखीन एक निमिष भोपीच्या बॅट मधून येतोय चौकार। चार चेंडूच्या समाप्तीनंतर 10 च्या घरात माझे साथी गुणलेखक धीरेश भाई सांगतात 10 धावसंख्या धावपटलावरती। खरं तर गुणलेखक म्हटल्यानंतर अगदी आमच्या समालोचन कर्त्याचा पाठीचा कणा संबोधला जातोय। या मैदानावर चालू असलेल्या घडामोडी अगदी आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या गुणलेखकांचं असतोय। अगदी आज गुणलेखकांच्या भूमिकेत धीरेश भाई वेलकम आपलं सुद्धा स्वागत आहे। 10 धावसंख्या धावपटलावरती समोर पुन्हा एकदा विद्याधर पाटील आहे तर समोर एक दाखट फलंदाज ज्याला मिस्टर क्लासिकल म्हटलं जातोय निमिष भोपी। यावेळेस संधी बनवली आहे। चेंडू हवेमध्ये आहे या स्नोमॅन्स लँड मध्ये पडला जातोय बघता बघता सीमा रेषेकडे। परंतु छगन त्या ठिकाणी आहे चेंडूला फील्ड करतोय। तोपर्यंत 2 धावसंख्या बोलून काढल्या जातात। या 2 धावसंख्येनं धावसंख्या धावपटलावरती वधारल्या जातात। संघ पोहोचला जातोय 12 च्या घरात। यावेळेस अगदी सुरेख चेंडू फेकला होता। चेंडू जातोय निर्धाव मोठा हिट मारण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता परंतु यशस्वी राहिला निमिष। चेंडू स्तब्ध राहिला। कोणत्याही प्रकारची धावसंख्या नाही। धावसंख्या धावपटलावरती स्थगित आपण पाहतोय बिनबाद 12 च्या घरात। खरं तर अगदी संयोजकांकडून
किंबहुना संयोजकांना मायेचा हातभार खर तर ज्या व्यक्तिमत्वाचा लाभला त्याची टीम आज खेळते. तृष्टियान मारवी नाव आहे हर्षद भुईर. अगदी जेव्हापासून मोठीजी प्रीमियर लीग ही घोषित झाली तेव्हापासून या आयोजकांच्या पाठीशी ढाल बनून उभा राहिला हर्षद भोईर. अगदी त्यांच्या खाण्यापिण्याच्या व्यवस्थेपासून त्यांच्या विचारपूस करत राहिला वारंवार. आज त्याच हर्षद भोईरची टीम खेळते. अगदी आज नशीब त्यांची साथ देईल का. खरं तर अगदी कमी वयामध्ये या हर्षद भोईरनं या टीमचं शिवधनुष्य पाळण्याची संधी या यश भोपी याच्या हातामध्ये दिली आहे. अगदी तोच यश भोपी गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण पाहतोय. कमी वयामध्ये मोठी जी टेनिस क्रिकेटचं अगदी उंच क्षितिज ज्या खेळाडूंना गाठलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तो नाव आहे यश भोपी. यश भोपी म्हटल्यानंतर जितकी भेदक फलंदाजी तितकीच धारदार गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा हा खेळाडू आहे. यावेळेस दुसरं षटक सांघिक तर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवर. तर समोर आहे राकेश कोळी. अजूनपर्यंत जमेची बाजू कोणत्याही प्रकारचा विकेट फॉलोअप झाला नाही या मंजिरी 11 टीमचा. पहिला चेंडू लोवर फुल टॉस होता. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. विद्याधर पाटील चेंडूला फील्ड करतोय. थोडासा फंबल राहिलाय. जिथे 1 धावसंख्या होतीये तिथे मात्र 2 धावसंख्या खर्ची केल्या जातात. या 2 धावसंख्येने धावफलक वधारण्याचा प्रसंग पोहोचला जातोय 14च्या घरात. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे परंतु नाही नो मॅन्स लँड मध्ये पडला जातोय. स्क्वेअर लेग ठिकाणी बघता बघता चेंडू सीमा रेषा बाहेर चौकार. एस नव्हते संविधान नव्हता कायदा सुखात नांदत होती प्रजा कारण राज्य करत होता माझा हा राजा. अशा राजांची उत्कृष्ट धून आपण या कुणाल डीजेच्या माध्यमातून पाहतोय. यावेळेस या एमपीएल साठी त्याचबरोबर आजच्या लॉट साठी एनडी ग्रुप त्याचबरोबर च्याव म्याव या शब्दाचे निर्माते अनुज पाटील यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. यावेळेस नेक्स्ट चेंडू लेग स्टंपच्या 12 बाहेरून जाणारे चेंडू क्वालिफाईड पंच वांतर घोषित करतात. खर तर एखादा मोठा फटका आल्यानंतर दडपण काय असतो आहे ते अगदी कर्णधार यश भोपीच्या चेहऱ्यावर आपण पाहतोय. कारण पहिल्या चेंडूवर जिथे 1 धावसंख्या झाली असती. फिल्डिंग खूप महत्वाचा घटक आहे या मैदानावरचा. कारण कदाचित विद्याधर पाटील थोडासा फंबल झाला नसता तर ऑन स्ट्राईक नेहमीच आला असता. गणित वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु पुन्हा एकदा राकेश कोळी ऑन स्ट्राईक आला आणि लगेच आल्या आल्या त्या फिल्डिंगच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम चौकाराच्या सहाय्यानं केलंय. तदनंतर आलेलं अवांतर. यावेळेस अबोली पद्धतीचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न केला. पुल सक्सेसफुल ही राहिलाय. या मैदानाला गुदगुल्या करत चेंडू जातोय सीमा एकही क्रिमिनल रेकॉर्ड नसणारा व्यक्तिमत्व म्हणजे रुपेशजी भोईर. तर रुपेश औशीराम भोईर यांना आयोजकांचा मायेचा पुकार आहे की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचंय. रुपेश औशीराम भोईर चौथा चेंडू घेऊन यश तत्पुरी धावसंख्या धावपटलावरती पाहतोय 23च्या घरात. अगदी कालच्या मॅचचा हिरो अगदी आमच्या व्यासपीठासमोर आपण पाहतोय चैतन्य पाटील. खर तर ज्या चैतन्य पाटीलनं अगदी पिता अँड पिशा 11 टीमला ज्या प्रकारे सावरले ना अगदी या कमी वयामध्ये उल्लेखनीय फलंदाजी ज्यांच्या बॅट मधून साकारली गेली. पुन्हा एकदा यश भोपी याला समोर. यावेळेस पुन्हा एकदा लेग स्टंपच्या 12 बाहेरून जाणारे चेंडू अवांतर घोषित केला जातोय. खर तर संयम सर क्रिकेट म्हटल्यानंतर जितकी तुम्ही प्रॅक्टिस कराल जितका तुम्ही क्रिकेटला वेळ द्याल अगदी येणाऱ्या काळामध्ये तो तुम्हाला तुमची वेळ आणल्याशिवाय राहत नाही. परंतु जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर यश आहे अगदी हॉस्पिटलमध्ये झुंज देत होता आपल्या आजाराशी. त्या आजारातून सुद्धा अगदी गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने सुखरूप बाहेर आला आणि आज अगदी थोडीफार कंडिशन खराब असताना सुद्धा
आपल्या टीम साठी लढण्यासाठी झुंज देण्यासाठी या मैदानावर आलाय, तर दुसऱ्या बाजूला नेहमीशी तसाच आहे. अगदी आपल्या डाव्या हाताची करंगळी पाहू शकताय, क्रॅक झालेली आहे, तरी सुद्धा आठवण करून दिली आहे दी गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांची, मै खेलेगा. अगदी ही दोन्ही कर्णधार खरं तर आपली शारीरिक परिस्थिती ठीक नसताना सुद्धा या मैदानावर झुंज देताना आपल्याला पाहायला मिळतात. दोघांचं कौतुक करावं तितकं कमी. अगदी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. एका बाजूला नेहमीच तर दुसऱ्या बाजूला यश भोपी. निर्णायक 5 चेंडू आपण पाहतो यश भोपी याचा. यावेळेस हेलिकॉप्टर घुमवलाय, खूप लांबवरून खेचण्याचा प्रयत्न केला, जितेंद्र बघत आहे, फंबल झालाय. राकेश कोहली अगदी ज्याच्या बॅटला सूर बसलाय, अगदी त्या राकेश कोहली सारख्या एक बातबर फलंदाजाला हा पहिला जीवनदान दिला जातोय जितेंद्र भगत यांच्या माध्यमातून. मिड विकेट ठिकाणी एक सहजरित्या जेल झाली असती, परंतु जजमेंट चुकलं जातोय. मी सुरुवातीलाच म्हटलं की फिल्डिंग हा या मैदानावरचा संपूर्ण या मॅच मधील महत्वाचा घटक असतोय. कारण गोलंदाज जितकी धारदार गोलंदाजी करतोय ना, अगदी त्याला तितकी साजेशी फिल्डिंग क्षेत्ररक्षण होणं खूप अनिवार्य आहे. अन्यथा त्या गोलंदाजाचं सुद्धा मनोबल खच्चीकरण झाल्याशिवाय राहत नाही. यावेळेस तशाच प्रकारची काहीशी फिल्डिंग या दृष्टी आणि मार्विलियन टीमची आपण पाहतोय. धावसंख्या धावपट्टावरती पाहू शकताय 26 षटकात निर्णायक शेवटचा चेंडू. यावेळेस अगदी जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय. तुम्ही कोणाला जीवनदान दिलंय? आयुष्यात म्हटलं जातोय की सोन्यासारखी संधी शोधत बसू नका. वरतून हा राकेश कोहली ब्रँडेड षटकार. दोन सलामीवीर अजूनपर्यंत मैदानावरती तग धरून उभा आहे. 32 धावसंख्या झाल्या धावपटलावरती. खर तर हिमेश भोईरला सुद्धा त्यांचे परम मित्र पियुष भोईर यांच्याकडून या मॅच साठी संपूर्ण दिवसभरासाठी शुभेच्छा. चला नवीन चेंडू. आयोजक खर तर आयोजकांचे कौतुक करावं. रुपेशजी भोईर तेवढं कमी आहे की या कमी वयामध्ये अगदी हा मोठीजुई प्रीमियर लीगचा शोधनुष्य पेळवण्याचं काम अगदी त्यानं केलंय. आमच्या गुरुवर्य पंडित सरांनी सांगितलं होतं की याच्यातून अर्ध्यांना VC पालटली नसेल, किंबहुना आता पालटली असेल. यास 2 षटक झाले, जुना चेंडू द्यायचा आहे. परंतु या कमी वयामध्ये सुद्धा इतकं भव्य दिव्य आयोजन, अगदी हा 5 दिवसाचा कुंभ मेळावा या मोठीजुई प्रीमियर लीगचा थाट भरवण्याचं काम या आयोजकांनी केलंय. त्या आयोजकांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कमी वयामध्ये हा शोधनुष्य पेळवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतोय. यस, खर तर संयमजी खरंच सरांनी उल्लेख केला होता की या प्रत्येक खेळाडूला, सहभागी होणाऱ्या खेळाडूला वाटतोय की माझी टीम टॉप 4 मध्ये जावी आणि त्या बाईक कडे अगदी आमच्या टीम मधला एखादा खेळाडू जावा. परंतु कोण धावणार त्या रेस मध्ये, संयम सरांना प्रश्न पडला होता. परंतु आजचा 4था दिवस आहे आणि या 4 दिवसांमध्ये जर त्या रेस कडे, त्या बाईक कडे जर सध्याच्या घडीला अव्वल क्रमांकाकडे कोण असेल तर तो नाव आहे अगदी सध्याच्या घडीला बहुचर्चित, ज्यानं अगदी बाकीत केलं होतं, अगदी एखादं बाकीत करावं आणि ते पूर्णत्वास न्यावं. अगदी याचं मी उदाहरण तुम्हाला सांगू इच्छितो. पहिला चेंडू विद्याधर याचा अतिशय खोलवर फेकला, रनआउटची संधी होणार का? एस नाहीये. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग केली. खरं तर ब्रॅड हॉगनं अगदी जेव्हा सचिन तेंडुलकरला त्रिफलाची बात केलं होतं ना, तेव्हा अगदी अति सेलिब्रेशन मध्ये ब्रॅडॉक सचिन तेंडुलकर, दी गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर यांच्याकडे आनंदाने गेला आणि अगदी त्याच्यावर ऑटोग्राफ ते चेंडूवर मागितले होते आणि त्यानं लिहून दिलं होतं, नेव्हर हॅपन अगेन इन युअर लाईफ. हे क्षण तुझ्या आयुष्यात परत येणार नाही.
तदपासून जवळजवळ 35 ते 36 इनिंग आमने सामने आले, परंतु तो ब्रॅड हॉक कधी सचिन रमेश तेंडुलकर यांची विकेट संपादित करू शकला नाही. खरं तर हे फक्त बाकीत करणं नव्हतं, तर जशा प्रकारे ब्रॅड हॉक चेंडू टाकत होता, अगदी त्या चेंडूंवर वारंवार प्रॅक्टिस, स्वतःच्या नेट प्रॅक्टिस मध्ये ते गॉड ऑफ क्रिकेट करत होता. असंच बाकीत आमच्या गावातील जितेश भोईर उर्फ पिस्तूल यानं म्हटलं होतं की मी दुसऱ्या दिवशी माझ्या लॉट मध्ये येणाऱ्या प्रत्येक कर्णधाराचा, प्रत्येक गोलंदाजाचा कुस्कूर करणार. अन अक्षरशः तशाच प्रकारे कुस्कूर केलाय. पहिल्या सामन्यामध्ये 48 ची बाजार केली, दुसऱ्या सामन्यामध्ये अर्धशतकीय, तिसऱ्या सामन्यामध्ये सुद्धा अर्धशतकीय केली करणारा, अगदी सांगून केली करणारा ठरलाय. नाव आहे जितेश भोईर. अगदी काम राहिलंय, गोलंदाजांचं अगदी कर्दन काल राहिलाय. यावेळेस निमिष भोपी सुरेख फलंदाजी. अगदी निमिष भोपी म्हटलं ना की संयम सर अगदी संयमी खेळाडू आहे. अगदी या खेळाडू सारखा चाणक्य खेळाडू या मोठी जी टेनिस क्रिकेट पटलामध्ये नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण ज्या वेळेस आक्रमणाची गरज असते ना तेव्हा आक्रमण, आणि ज्या वेळेस संयमी खेळी खेळायची असते ना तेव्हा संयमी खेळी कशी खेळावी ना या निमिष भोपीला अगदी पूर्णपणे ठाऊक आहे. अगदी अशाच प्रकारची फलंदाजी या मैदानावर आज साकारतोय. यावेळेस नेक्स्ट चेंडू आपण पाहतोय, आडव्या पट्ट्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला, चेंडू जातोय स्क्वेअर लेग या ठिकाणी, आणि बघता बघता दोन योगेश तुकाराम भुईर या दोन व्यक्तिमत्वांना विनंती करतोय की आपली जागा ही प्रेक्षकांमध्ये नसून आमच्या आयोजकांच्या मनामध्ये आहे, हृदयामध्ये आहे. एक असं नसतं आपल्या आतुरतेने वाट पाहत आहेत, तर आपण प्रेक्षकांमध्ये न राहता आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. वेलकम, स्वागत आहे आपलं सुद्धा. पुन्हा एकदा वळतोय मैदानाकडे, जिथे तिसरं षटक घेऊन आलाय. पुन्हा एकदा विद्याधर पहिल्या षटकामध्ये 10 धावसंख्या खर्च केल्या, 12 धावसंख्या खर्च केल्यात. तर तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू फेकले, धावसंख्या खर्च केल्यात 6. अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचं विकेट फॉलो होत नाहीये. खरं तर ही निराशाजनक गोलंदाजी. यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू येतोय ऋषिक. खरं तर ऋषिक पाटील म्हटल्यानंतर जनरल कॅटेगरी मधला सर्वात महागडा खेळाडू या तृष्टी आणि मारवी 11 टीमनं अगदी ज्या खेळाडूवर विश्वास दाखवलाय तो नाव आहे ऋषिक पाटील. आणि यष्टी रक्षक पाहत आहे सूरज पाटील. इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये आपण काही पाहिलेत, मार्कोस टिवा, इरफान पठाण, युसुफ पठाण, तशाच प्रकारचे हे दोन बंधू आपण पाहतोय. सूरज पाटील आणि ऋषिक पाटील एकाच टीम मधून यावेळेस बिलॉंग करतायत. स्लोवर फेकलाय, स्लोवर चेंडूचा भरपूर समाचार घेतलाय, स्ट्रेट हिट केला जातोय सीमा रेषा आमच्या या अतिथी 44च्या घरात. चला पाणी घेऊन जायचं 12th मॅन. तसेच कोलबेट पंच आपण पाहतोय जीवनजी गावण यांचे परम मित्र, एक उरणचे नामांकित पंच, जसे गावचे सुपुत्र सन्माननीय संदीपजी पाटील सर यांच्याकडून सुद्धा या मोठीची प्रीमियर लीग साठी, त्याचबरोबर या कोलबेट पंचांसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. त्यांचं सुद्धा मी हृदयाच्या अंतःकरणातून सरचे स्वागत करतोय. थँक्यू सर या शुभेच्छांसाठी. सन्माननीय गिरीशजी गोवारी यांना सुद्धा विनंती आहे की आपण आमच्या
अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अगदी हिंदू संस्कृतीमध्ये आलेला प्रत्येक पाहुणा देवा समान असतोय, म्हणूनच आम्ही वारंवार सेमजे सर सांगत असतोय. कदाचित आपल्या घराच्या दारकशीला सुद्धा वेलकम किंबहुना सुस्वागतम असे लिहिलेलं असतोय. तर या आपला सुद्धा आदरातिथ्य मान सन्मान केले जाईल. गेस्ट इज गॉड युक्तीप्रमाणे आपला सुद्धा आदरातिथ्य मान सन्मान केला जाईल. तसेच आपल्या गावातील शिवशंभू प्रासादिक भजन मंडळ मोठीजुई याचे भजन सम्राट बुवा आदरणीय सन्माननीय केतनजी भुईर यांना सुद्धा विनंती आहे की आपण सुद्धा आमच्या या व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. खरं तर अतिशय तालकट खोडकर स्वभावाचा या वृत्तीचा हा व्यक्तिमत्व, खरं तर ज्यांच्या घरामध्ये राहून पॅक सिस्टीम बॉईज हा ग्रुप उदयास आला, अशा या व्यक्तिमत्वाला मी विनंती करतोय की आपण सुद्धा आमच्या व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेस ड्रिंक टाइम होतोय. जशी रायगडावर बहिर्जी नाईक यावे आणि खलबत खाण्यात कुजबूज व्हावी की कोणत्या प्रकारची रणनीती आखावी, गनिम कशा प्रकारे आहे, सावध आहे बेसावध आहे, कशा प्रकारे वाटचाली आहेत, कशा प्रकारे गड काबीज केला जाईल, अशा प्रकारचे अगदी हे कानमंत्र घेऊन जेव्हा बहिर्जी नाईक यायचे ना, अगदी तेव्हा महाराजांची रणनीती अगदी कुशल असायची. अगदी त्याच रणनीतीतून अगदी महाराजांचा तिसरा डोळा म्हणून त्यांना संबोधलं जायचं. यावेळेस पाण्याच्या निमित्तानं अगदी काय कानमंत्र आदर्श भुईरनं त्याचबरोबर आपण पाहतोय हार्दिक भोपी यानं काय आपल्या टीमला कानमंत्र दिला असेल. खरं तर हार्दिक भोपी याची टीम मंजुरी अगदी सुरेख सुरुवात चालू आहे. धावसंख्या धावपटलावरती 44 करत आहे. कोणत्याही प्रकारचा विकेट फॉलोअप झाला नाही, परंतु जर ख्रिस्टियन मार्वी टीमला धावसंख्या रोखायच्या असतील ना, तर खरं तर यावेळेस ही साजेदारी ब्रेक करणं खूप आवश्यक आहे. कारण धावसंख्येच्या घोड्यावर हे दोन फलंदाज जे स्वार झालेत ना, अगदी थांबण्याचं नाव घेत नाही. जणू काय आपल्या तबेल्यातून दोन घोडे सुटलेत, स्वार झालेत. अगदी धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा 47च्या घरामध्ये 47च्या घरामध्ये येऊन ठेपली आहे. पुन्हा एकदा सांगिक 4थं षटक घेऊन येतोय जितेंद्र भगत, ज्या गोलंदाजानं क्षेत्ररक्षण करत असताना राकेश कोहलीला जीवनदान दिला होता. यावेळेस पहिला चेंडू, यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. जेलचं जज केलं होतं, जज खराब राहिलंय. चेंडू या ठिकाणी बघता थर्डमॅन ठिकाणी जातोय. स्वतः हर्ष उर्फ छगन चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 2 धावसंख्या बोलून काढल्या जातात. या 2 धावसंख्या धावपटलावरती 49च्या घरात. खरं तर 1 धावसंख्या अर्धषटकापासून ही टीम दूर आहे, परंतु आज किंबहुना या एमपीएलच्या 4थ्या पर्वामध्ये नेहमीच कौतुक करावं तितकं कमी. कधी रिव्हर्स अटेम्प्ट ज्याच्या बॅट मधून पाहिले नव्हते, परंतु आज अगदी ती सुद्धा रिव्हर्स अटेम्प्ट पाहायला मिळतात. आणि 2 अटेम्प्ट केले, दोन्ही अतिशय सक्सेसफुल राहिलेत. निमिष खेळतोय 19 धावसंख्येवर 10 चेंडूच्या साहाय्याने. तर राकेश कोहली खेळतोय 9 चेंडू आणि 27 धावसंख्येची बारदार खेळी साकारतोय. अगदी त्यांच्या खेळीची पोचपावती त्यांच्या डगआउट मधून टाळ्यांच्या गजरात आपण पाहतोय. यावेळेस कॉकवरच्या दिशेनं यावेळेस टीमचं अर्धशतक झळकावणार. चला जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मला तर वाटतोय की 55 धावसंख्येची पार्टनरशिप यावेळेस साकारली जाते 4थ्या दिवसामध्ये. अगदी
ज्या वर्षी संयमजी सर निमिष भूपीचा सामना असतो ना तेव्हा तेव्हा असे कैक विक्रम आपल्याला पाहायला मिळतात. आज सुद्धा हा नवीन विक्रम पाहायला मिळतोय की 55 धावसंख्येची पारी अगदी सलामीला आलेले 2 सलामीवीर साकारतात. यावेळेस थोडाफार फुटवर्क मध्ये प्रॉब्लेम. खर तर आपल्या या इंडियन क्रिकेटचे माजी कर्णधार खर तर ज्यानं आपल्याला पहिला विश्वचषक मिळवून दिला कपिल देव यानं म्हटलं होतं की तुमच्या गोलंदाजीत वेग किती आहे महत्वाचं नाहीये तर तुमच्या गोलंदाजीत व्हेरिएशन किती आहे ते महत्वाचं आहे. यावेळेस अगदी जितका चेंडू बाउन्सर फेकला होता ना अगदी त्या चेंडूवर तितकीच देखणी नजाकत नेहमीच भोपीच्या बॅट मधून पाहायला मिळाली. कव्हर पॉइंटच्या वरतून चेंडू टोळवला होता. डीप कव्हर पॉइंट ठिकाणी विद्याधर चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत 2 धावसंख्या बोलून काढल्या जातात. या दुहेरी धावसंख्येने धावसंख्या पोहोचली जाते 57च्या घरात. खर तर यश भोपीला यावेळेस प्रश्न पडला असेल करावं तर करावं काय, काढावं तर काढावं कोणाला गोलंदाजीसाठी. ज्या गोलंदाजाला काढतोय अगदी त्या गोलंदाजीचा भरपूर समाचार घेतला जातोय. यावेळेस लोवर फुल टॉस व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न केला होता परंतु आपल्याला पाहायला मिळतोय डीजे मास्टर कुणाल यांच्या माध्यमातून. आज आपला घरातील लहानसा मुलगा अगदी मैदानामध्ये खेळायला गेला तरी आई बापाला अगदी काळजी लागते परंतु ज्या आईनं आपला पुत्र या स्वराज्यासाठी वेचला त्या आई जिजाऊसाठी त्रिवार मानवंदना देतोय. पुन्हा एकदा निमिष वेगळी करामत या ठिकाणी पाहायला मिळते. विद्याधर आहे यावेळेस चांगले प्रयत्न केले होते परंतु प्रयत्नांना मात्र यावेळेस तुष्टी मार्वीय टीमच्या कोणत्या क्षेत्ररक्षकाला यश मिळत नाही. जणू काय नियती आज त्यांच्या बाजूने साथ देताना पाहायला मिळत नाही परंतु चांगली साथ निमिष भोपी जे निमिष भोपी सारखं वादळ रोखण्यामध्ये अजूनपर्यंत यश मिळत नाहीये तुष्टी मार्वी टीमला. तर दुसऱ्या बाजूला एक आंधी एक तुफान ज्याचं नाव आहे राकेश कोळी. धावसंख्या धावपटलावरती 66च्या घरात लॉस ऑफ 0 विकेट. जमेची बाजू काय आहे अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचा विकेट फॉलोअप झाला नाही. जर अशाच प्रकारची शेवटपर्यंत ही फलंदाजी साकारली तर 108 धावसंख्येचा पंडी शूटरचा विक्रम मोडण्यात यशस्वी होईल का. मंजिरी 11 टीम अगदी येणारे काही क्षण सांगून जातील. अजूनही 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. महागड षटक आपल्याला पाहायला मिळतोय. 19 धावसंख्या आतापर्यंत खर्च केल्या होत्या. यावेळेस आणखीन एक षटकार 25 धावसंख्या खर्च करतोय जितेंद्र भगत. या 6 धावसंख्येने धावसंख्या धावपट्टावरती पोहोचल्या जातात. 71 लॉस ऑफ 0 विकेट्स. त्यामध्ये राकेश वैयक्तिक खेळतोय स्वतःच्या 33च्या घरात तर निमिष भोपी खेळतोय 36च्या घरात. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे दोन्ही फलंदाजांसाठी. ओटू कुणाल यश भोपी
संघाचा संघनायक येतोय, परंतु संघनायकाला अगदी आज व्यूहरचना कमी पडते, कारण समोर कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट कर्णधार संघाचा कसा असावा असं ज्वलंत उदाहरण या मैदानावर निमिष भोपी सादर करतोय. तर दुसऱ्या बाजूला अगदी यश भोपी याला सुद्धा आपली कर्णधार पद ही कॅप्टन्सी सिद्ध करावी लागेल, कारण अजूनपर्यंत एकही विकेट फॉलोअप झाला नाही. जर अशाच प्रकारची गोलंदाजी राहिली आहे तर धावसंख्येचा आलेख हा 100 सहजरित्या गाठला जाईल का, बरेचसे प्रश्न आहेत. परंतु क्रिकेटला जर तरला थारा दिला जात नाही या क्रिकेटच्या मैदानावर. पहिला चेंडू राईटम ओव्हर द विकेट न मारा करतो यश. पहिलाच लोवर फुल टॉस होता, चेंडू येतोय, आपण बघता बघता चेंडू एक्स्ट्रा कव्हर ठिकाणी येतो. विद्याधर पाटील चेंडूला फील्ड करेल, तोपर्यंत एक धावसंख्या पुलून काढली जाते. सुरुवातीच्या सत्रामध्ये 72 धावसंख्या आतापर्यंत धावसंख्या धावपटलावरती लगावली गेली. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक भलं मोठं आव्हान उभारलं जाईल, यामध्ये तिळ मात्र शंका नाही. अशा प्रकारची फलंदाजी या मैदानामध्ये चालू आहे. दुसरा चेंडू घेऊन येतोय यश भोपी. यावेळेस थोडंफार चक्रव्यूह रचला जातोय, जसा प्रकारे महाभारतामध्ये अभिमन्यूला चक्रव्यूहामध्ये फसवावं अशा प्रकारचं चक्रव्यूह रचला जाईल का. पंचांकडे लाऊडली अपील केली जाते, रनआउटची संधी आहे, परंतु सूरज पाटील यांच्या हातामध्ये अगदी चेंडू आला नाही. यावेळेस निमिष भोपी आपल्या स्वतःच्या पॉपिंग क्रीज मध्ये नॉन स्ट्राइक एंड कडे पोहोचला जातोय सहजरित्या. मी म्हटलं होतं आज थोडेफार अगदी दिशा चिन्ह वारे तुस्त्यान मारवीच्या विरुद्ध दिशेने वाहताना दिसतात, कारण ज्या राकेश कोळीजी अगदी थोड्याफार धावसंख्येवर जेल जमिनीला दान झाली होती ना, अगदी तिथून त्यानं आकाशाला गवसणी घेतले. यावेळेस चेंडूची उंची खूप आहे, लांबी कमी आहे. यावेळेस कोणती चुकी करणार नाही. नाव आहे सत्यवान, पकडला जातोय, जेल संपुष्टात येतोय. एक वादळी खेळ, त्याचं नाव आहे राकेश कोळी. बॅक टू द पॅव्हिलियन. राहिली आहे वनडाऊनसाठी आलेला फलंदाज, अगदी ज्या फलंदाजाची फलंदाजी पाहण्यासाठी काही प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात, ज्याचं नाव आहे अजय मुकुंद भोईर. उत्कृष्ट फलंदाजीच्या कॅटेगरी मधून सर्वाधिक या टीमनं पॉइंट खर्च केले असतील या फलंदाजावर, तो फलंदाज मैदानामध्ये येतोय. नाव आहे अजय भोईर. अगदी सलामीला आलेला सलामीवीर राकेश कोळीनं बारदार केळी साकारली, स्वतः संघाचा सरसेनापती उत्कृष्ट फलंदाजी साकारतोय. परंतु यावेळेस नवीन आलेला फलंदाज, खरं तर संयमजी सर वनडाऊनसाठी आलेला फलंदाज हा केंद्रबिंदू असतोय टीमचा, कारण जेव्हा टीम दलदलीमध्ये सापडलेली असते तेव्हा संयमी खेळी खेळावी लागते. जेव्हा आपली टीम बारदार खेळी खेळत असते तेव्हा येऊन आतिषबाजी करायची असते, म्हणून केंद्रबिंदू मानला जातोय. यावेळेस तो केंद्रबिंदू अजय ठरेल का. फुलटॉस चेंडू होता, भरपूर समाचार घेता आला नाही. स्टेडीत चेंडू येतोय, हिमेश चेंडूला फील्ड करेल, तोपर्यंत एक धावसंख्या पुलून काढली जाते. या एकेरी धावसंख्येनं ऑन स्ट्राइक निमिष येतोय. धावसंख्या धावपट्टावरती 74, 74 धावसंख्या धावपट्टावरती. 74 धावसंख्या उभारत असताना फक्त त्या मोबदल्यात एक शिळेदार बुरजावरून ढासळलाय, त्याचं नाव आहे राकेश कोळी. अगदी ज्या राकेश कोळीला ज्या कामगिरीसाठी नेलं होतं ना, अगदी त्या कामगिरीवर खरा उतरताना पाहायला मिळतोय. खरं तर हेच सर्वात मोठं यश आहे की आपल्यावर दाखवलेला एखादा विश्वास, जेव्हा आपण तो विश्वास पूर्णत्वास नेतो ना, यापेक्षा चांगलं कार्य नसतो. यावेळेस अगदी नो चेंडूचा इशारा दिला जातोय क्वालिफाईड पंचांकडून. हा फलंदाजाला अगदी इजा करणारा चेंडू होता आणि त्यावर मिळाला हा चौकाराचा बोनस पाहतोय. 5 धावसंख्येने धावसंख्येत भर पडली तर ते संघ पोहोचला जातोय 79 च्या घरात.
अजूनही फिट असेल यावेळेस स्ट्रेट चेंडू केला जातोय. क्षेत्ररक्षक हिमेश आहे, चेंडूला सुरेखरित्या फील्ड करतोय. एकेरी धावसंख्येवर समाधान मानलं जातोय. संघ पोहोचला जातोय 8 दशक म्हणजे 80च्या घरामध्ये. एक शेवटचा चेंडू आहे. यावेळेस थोडाफार धावसंख्येला अंकुश बसवलाय. त्यामध्ये एक खराब चेंडू 9+4 असा फेकलाय, परंतु उर्वरित 3 धावसंख्या खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये. त्यामध्ये एक सफलता प्राप्त केली कर्णधार यशनं. यावेळेस मी म्हटलं होतं, ज्याची फलंदाजी पाहण्यासाठी अगदी प्रेक्षक आतुरलेले असतात, त्या फलंदाजाचं नाव आहे अजय भोईर. अजय भोईरच्या बॅट मधून स्विच साऊंड येतोय, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या वरतून षटकार. चला पाणी घेऊन जाऊ. नवीन गोलंदाज येतोय हिमेश भोईर. राईट मोर विकेट न मारा करतोय. धावसंख्या रोखल्या जातील का की 100 ओलांडली जाईल. पहिला चेंडू समोर टाकलाय. समोर रडार मध्ये चेंडू, स्लॉट मधला चेंडू निमिषनं नेऊन ठेवलाय प्लॉट मध्ये 6 धावसंख्येसाठी. लगावला जातोय ना, तेव्हा थोडंफार आपण ज्याला म्हणतो ना सायकोलॉजिकल प्रेशर, हे अगदी या गोलंदाजांवर येत असो. अगदी तेच धडपण आपण पाहतोय या हिमेशवर येतोय की काय. अगदी कमी वयाचा गोलंदाज आहे, परंतु यावेळेस सटीक चेंडू टाकला होता. अगदी त्या चेंडूला दिशा दाखवण्याचं काम करतोय विद्याधर पाटील. चांगलं फील्ड करतोय. 2 धावसंख्येचा बचाव कार्य आपल्या टीमसाठी केला जातोय. या दुहेरी धावसंख्येनं निमिष वैयक्तिक स्वतःचे खेळतोय 46 धावसंख्येवर. तर संघाच्या धावसंख्या आपण पाहतोय 95च्या घरात. भलं मोठं आव्हान, 95 धावसंख्या. यावेळेस आणखीन एक चेंडू कॉकवरच्या दिशेने खेळला जातोय. 1 धावसंख्या, दुसऱ्या धावसंख्येचा कॉल एस नाकारला जातोय. खरं तर आमच्या राजेशजी भोईर यांना प्रश्न पडलाय की जितेश भोईरच्या रेस मध्ये येणारा एकमेव खेळाडू कोण असेल ना या गावातील, तर तो टफ फाईट देणारा कोण असेल तर तो निमिष भोपी. आणि जेव्हा जेव्हा एमपीएल होते ना तेव्हा तेव्हा त्या रेस मध्ये धावणारा खेळाडू कोण असेल तर तो नाव आहे निमिष भोपी. यावेळेस धावसंख्या धावपटलावरती पाहत आहे. यावेळेस आणखीन एक चेंडू
धावसंख्या धावपटलावरती एकेरी धावसंख्येच्या सहाय्यानं 97च्या घरात आजच्या दिवसातील पहिली अर्धी शतकीय केली निमिष साकारेल का? धावसंख्या वैयक्तिक 47 तर सांघिक धावसंख्या 97 म्हणजेच सिंहाचा वाटा. फलंदाजी आवडली असेल जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यावेळेस ब्लॉक ऑल पद्धतीचा चेंडू फेकला. धावसंख्येवर थोडंफार आला जरूर आणलं हिमेशनं. कमी वयामध्ये अशा प्रकारची अगदी स्लॉगवर हाणामारीचं षटक हाताळणं, पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर सुद्धा सुरेख प्रकारचा कमबॅक कसा करावा हे हिमेशला ठाऊक आहे. अगदी या रायझिंग स्टार हिमेशसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. निमिष सारखा वादळ रोखतोय. यावेळेस अगदी पंचांकडे लावली अपील केली जाते, परंतु बाईच्या स्वरूपात एक धावसंख्या. फक्त टीमच्या धावसंख्या रोखल्या नाही तर निमिषला सुद्धा अर्धशतकीय केळीपासून रोखण्याचं काम केलंय. ज्या गोलंदाजाचं नाव आहे हिमेश भोईर. अगदी रायझिंग खेळाडू, उभरता सितारा असताना सुद्धा कमी वयामध्ये समोर सेट फलंदाज निमिष सारख्या आक्रमक फलंदाजाला रोखण्याचं काम केलंय. या हिमेशसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. धावसंख्या धावपटलावरती पाहू शकताय 98 धावसंख्या धावपटलावरती आणि 99 धावसंख्येचं आव्हान यावेळेस धावपटलावरती लगावलं जातोय. तर या पहिल्या पूर्वार्धात मी थांबतोय. या 99 धावसंख्या कशा प्रकारे उभारल्या जातील की मंजिर 11 कडून डिफेन्स केल्या जातील याचं धावतं विवरण. ज्या आवाजाची चर्चा सध्याच्या घडीला म्हटलं होतं उरण पनवेल रायगड मध्ये गाजल्या जातोय. बहुचर्चित असलेला आवाज धाकटीजुईची बुलंद तोप, अगदी धाकटीजुईचे सुपुत्र आमचे परम मित्र संयमजी गरज सर. ऐकलं आणि हे टायटल सॉन्ग तुम्हाला ऐकायला मिळालं मोठी जुई प्रीमियर लीग पर्व चौथं, ज्याच्यावरती मोठी जुई वासियांना गर्व आहे. कारण ज्या पद्धतीचं आयोजन आणि लाजवाब नियोजन सहित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 5 दिवसामध्ये आज चौथा दिवस आणि चौथ्या दिवसामध्ये सुरू असलेली दुसरी मॅच. दृष्टी मारवी 11 टीमने टॉस जिंकला. प्रथमतः कॅप्टनने सांगितलं आम्ही प्रथमतः फिल्डिंग करू. बॅटिंग साठी इन्व्हाइट केलं मंजिरी 11 टीमला. निमिष भोपीचा संघ. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. निमिषच्या बॅट मधून आला जवळजवळ या मॅच मध्ये 47 धावा नॉट आउट राहिला खेळाडू. त्याच्या अगोदर राकेशने देखील तेवढीच चांगली बॅटिंग केली 33 धावा. आणि त्याच्यानंतर आलेला फलंदाज एक युवा खेळाडू आपण अजयला पाहिलं ज्यानं 3 बॉल मध्ये 8 धावा, एक षटकारचा उल्लेख देखील त्यामध्ये. अर्धशतक अगदी 3 धावसंख्येने राहिलं. निमिष भोपी या खेळाडूचं नेहमी चर्चेत राहणारा खेळाडू. मोठी जुई क्रिकेटमध्ये सातत्याने या खेळाडूंची चर्चा होते. मोठी जुई मध्ये बरेचसे समालोचक आहेत. अगदी आमचे गुरुवर्य नितीशजी पंडित सर सातत्याने ज्यांचा आवाज समस्त महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. तदनंतर प्रियालजी असतील जे एक सुंदरसे आर्टिस्ट आहेत. श्रेयश दादा असतील आणि संपूर्ण बरेचसे कॉमेंटेटर्स. आणि टेनिस क्रिकेटचा विचार केला तर अंकेश कामोटकर सारखे एक दिग्गज खेळाडू याच गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर पपनजी पाटील
सातत्याने या व्यक्तिमत्वाने आपल्या नावाची छाप सोडली आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला आणि त्याच भूमीमध्ये त्याच गावामध्ये आज आपण मोठी जुई प्रीमियर लीगचा थरार या ठिकाणी एन्जॉय करूया. 6 षटकांची मॅच जिंकण्यासाठी मंजिरी 11 टीमला मंजिरी 11 टीमने धावसंख्या अगदी प्रचंड मोठ्या प्रमाणात काढल्यात आणि इथून तृष्टी आणि मारवी 11 ला सामना जिंकण्यासाठी बनवायचे आहेत. 6 षटकामध्ये 99 धावा. चला बॅट्समन त्वरित जा मैदानामध्ये. प्रति ओव्हर 16-17 धावा या काढाव्या लागतील. मोठी मॅच आणि मॅचचा जर विचार केला तर 99 धावा. तृष्टी मारवी 11 टीम यश बोपी. मॅच मध्ये हेच करायचं की मोठे फटके तुम्हाला अपेक्षित आहेत या मॅच मध्ये. स्पर्धेमध्ये आपल्याला जी बाईक पुरस्कृत करण्यात आली आदरणीय सन्माननीय सरपंच साहेब दीपकजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून हिरोची दमदार बाईक आम्हाला या प्रीमियर लीग मध्ये पुरस्कृत झाले. सातत्याने मोठी जीची स्पर्धा म्हटली की तुम्हाला प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी एक मोठं गिफ्ट राहतं. त्याचबरोबर बाईक नेहमी पाहायला मिळतात. आज सायकल देखील तुम्ही पाहू शकाल. बेस्ट बॅट्समन बॉलर आणि चमचमणाऱ्या भव्य दिव्य ट्रॉफ्या या सर्वांना या स्पर्धेमध्ये प्रेमात पाडणारी स्पर्धा आज आपण मोठी जी प्रीमियर लीग पर्व 4थं मध्ये पाहताय. चला सामन्याला करूया सुरुवात. मारवी अँड तृष्टी अँड मारवी 11 टीमचे सलामीचे खेळाडू मैदानामध्ये जात आहेत. एकीकडे बॅट्समन तुम्हाला पाहायला मिळेल. यश बोपी टीमचा कॅप्टन आहे आणि त्याच्या सोबतीला सूरज पाटील हे 2 नामांकित खेळाडू मैदानामध्ये उतरलेत. परंतु त्याच्या अगोदर निमेश बोपीने जी बॅटिंग केली, निमेश बोपीने एकच सांगितलं, दुनिया का तो पता नहीं मेरे भाई, यहाँ सिर्फ एक ही कायदा है, आज मेहनत कर तो कल फायदा ही फायदा है. आणि त्याच दृष्टीनं फलंदाजी करत असताना नॉट आउट नॉक राहिला 47 धावा. तो इथून एवढं नक्की सांगेल फलंदाजी डिपार्टमेंट तृष्टी आणि मारवी 11 टीमला, आयुष्यात जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून तुम्ही पाहू नका, येईल तारावया कुणी, वाट कुणाची पाहू नका, हे सारं जग जिंकायचंय, हार कधी मानू नका, यश तुमच्या जवळच असतं, जिंकल्याशिवाय थांबू नका. विश यू ऑल द बेस्ट. दोन्ही टीम्स तेवढ्याच ताकदीच्या आहेत, त्यामुळे मॅचला मजा येऊ शकते. फलंदाजी तशी करावी लागेल. 36 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 99 धावेची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅक वरती सांघिक पहिलं षटक घेऊन रोहिदास पाटील वेगवान गोलंदाज, कॉम्बॉक्सच्या एंड कडून गोलंदाजी ट्रॅक वरती तो सज्ज होईल. रोहिदास पाटील आणि त्याच्या समोर बॅट्समन आहे यश बोपे आणि सूरज पाटील. 99 धावसंख्येचा पाठलाग. आजच्या दिवसामध्ये सर्वाधिक मोठं टार्गेट आणि सर्वाधिक मोठी वैयक्तिक खेळी पाहायला मिळाली बॅट्समन निमेश बोपीच्या माध्यमातून. अजय भोईर गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलं षटक. अजय तयार राईट ओव्हर द विकेट्स ना पहिला बॉल. वेगवान बॉल, तेज तर्रार, वेगाने बीट करत असताना बॅट्समनला आव्हान दिले पहिल्याच बॉल वरती. आज देखे जरा किसमें कितना है दम. युवा गोलंदाज अजय भोईरला तुम्ही पाहताय, ज्याच्याकडे प्रचंड क्षमता, तेज तर्रार, वेगवान अँड फ्लोरियस गोलंदाज. पहिला बॉल डॉट आलाय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि तिथे हल्ला बॉल व्हायला हवा. सृष्टी आणि मारवी 11 लाईन पाहिली आणि सोडून दिल्या बॉलला. अंपायर्स वळलेत आमच्याकडे. इट्स अ वाईट बॉल. पहिला एक्स्ट्रा बॉल, एक्स्ट्रा रन ऍड करूया आपण. धाव फलकावरती धावांचा श्री गणेश. पहिल्या बॉलवरती डॉट आला आणि त्याच्यानंतर लाईन लेंथ बिघडली अजय भोईरची. वेग प्रचंड आहे गोलंदाजाकडे, पण तो लाईन योग्य नियंत्रित टप्प्यावरती तुम्हाला हाताळावी लागेल. हाफ ट्रॅकर बॉल पुल करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, फटका फसला. झेलची संधी आहे, ती सोडणार नाहीये. पहिला धक्का दिलाय सृष्टी आणि मारवी 11 टीमला. बॅट्समन होतील झेलबाद.
सत्यवान भोईरा नवीन खेळाडू आपल्याला येताना पाहायला मिळतोय. डावाला सावरावं लागेल सत्यवान. मॅच कठीण आहे, 99 धावा, परंतु घरचं मैदान आहे, त्यामुळे घरच्या मैदानामध्ये फलंदाज दादागिरी दाखवू शकतात. इलाका हमारा धमाका हमारा ही बॅटिंग आता तुमच्या मैदानामध्ये तुम्हाला करावी लागेल. सत्यवान भोईर पुढचा बॉल. ओ यॉर्कर बॉल स्टंपच्या मागे झाली चुकी. विकेट किपर रोखू शकले नाहीयेत. ब्लॅक स्क्रीनच्या अगदी समोर नशिबाची साथ. अंपायरचा इशारा आलाय 22चा. धावा मिळतील टोटल 4. दृष्टी आणि मारवी 11 टीमची टोटल 1-5 ओव्हर द विकेट्स. पुढचा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक इनफिल्डच्या वरून दाडलाय. क्षेत्ररक्षक पोहोचतात बॉल मागे. ओ इथे कमालीचा प्रयत्न केलाय, कॅच पकडला देखील, परंतु इथे काय घडलंय, जरूर वेगाने कॅच घेण्याचा प्रयत्न. अंपायर्स डिसिजन. बॅट्समनला दिलाय परतीचा इशारा. फलंदाज झेलबाद. अगदी सेलिब्रेशन क्विकली त्यांना करायचं होतं, फास्ट सेलिब्रेशन करण्यासाठी निघाले आणि इथून झेल घेतले अंपायर सांगत असताना, आणि फलंदाज होत आहेत झेलबाद. फिल्डर अगदी अति उत्साह पाहायला मिळाला. बॉल पकडल्यानंतर अगदी लगेचली बॉल सेलिब्रेशन करण्याच्या मूड मध्ये होते खेळाडू, परंतु कॅच चांगला पकडला त्या ठिकाणी आणि फलंदाज झाले झेलबाद. आणखीन एक धक्का लागला. नवीन खेळाडू आहेत हिमेश भोईर. 2 खेळाडू पहिल्या ओव्हर मध्ये स्वस्तामध्ये बाद झाले. जिम्मेदारी घ्यावी लागते. जेव्हा तुम्हाला टीम मध्ये संघामध्ये खेळण्याची संधी देतात खेळाडू, तेव्हा तुम्हाला जिम्मेदारीनं उतरणं तेवढंच गरजेचं आहे. ती रिस्पॉन्सिबिलिटी खेळाडू आता क्रीडांगणामध्ये घेतील का? आणखीन एक चला, आणखीन एक धक्का लागलाय. तू चल मैं आया हे सांगत असताना आणखीन एक फलंदाज झेलबाद. It's a 4 run. बॉलवरती 4 रन मिळाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड वरती 3 खेळाडू बाद. संघाची धावसंख्या झाली आतापर्यंत 9 धावा. दृष्टी अँड मारवी 11 जिथे 99 चं टार्गेट आहे. आता समीकरण राहिले येणारे 30 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी अद्याप 90 धावेची आवश्यकता.
हिम्मत मत खोना मेरे भाई, और आगे बहुत जाना है तुझे। जिन्होंने कहा था ना तेरे बस का नहीं, उनको भी करके दिखाना है तुझे, क्योंकि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। प्रयत्न सोडून चालत नाहीये क्रिकेटमध्ये, जिद्द चिकाटी परिश्रम ही भाषा तुम्हाला बोलावी लागते आणि तेच करायचं आता फलंदाजांना। 30 बॉल 90 ची मॅच, इथून सामना जिंकून देण्याची ताकद ठेवतील का फलंदाज? मिडल ऑर्डर मधील खेळाडू आहेत, कारण सुरुवातीचे खेळाडू बाद झाले, आता चौथ्या आणि पाचव्या क्रमांकाचे फलंदाज इन ऍक्शन मोड मध्ये डावाला सावरायचं देखील आणि संघाला पुढे वाटचाल करून द्यायची आहे, यासाठी आता तुम्हाला लढावं लागेल। गोलंदाजी ट्रॅक वरती सांघिक दुसरं षटक घेऊन रोहिदास पाटील ओव्हर द विकेट्स न, चला फुल टॉस बॉल, आणखीन एक चांगला फटका बॅटच्या मधोमध, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट फेकून दिल्या बॉलला डीप मिड विकेट बाउंड लाईनच्या पलीकडे। मोठी जो प्रीमियर लीग मधला मोठा षटकार। मेरे भाई, क्योंकि शमशान शिखर और सिंहासन पर आदमी खुद अकेला ही होता है, आणि त्या मॅच मध्ये देखील त्याला आता एकट्याला लढावं लागेल, साथ द्यावी लागेल फलंदाजांना देखील। इथून या अशा सामने आपण अनेक वेळा पाहिलेत, मोठी जो प्रीमियर लीग मध्ये 100चा टप्पा ओलांडल्यानंतर देखील अनेक वेळा त्या धावा चेस झाल्यात। त्यामुळे क्रिकेटमध्ये जर तरला महत्व नाही आहे, सामना टर्न करण्याची पॉवर तुमच्यामध्ये असायला हवी। मागील 2 बॉल मध्ये लास्ट 10 धावा देखील आल्यात। गोलंदाज रोहिदास ओ स्लॉट मध्ये बॉल, अंपायरचा इशारा आला, इट्स अ वाईट बॉल। ऑफस्टम्पच्या अगदी थोडासा बाहेर जाणारा चेंडू लाईन लेंथ ऑफस्टम्पच्या बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला, मागील बॉल वरती चुकी झाली, त्याच्यावरती पनिशमेंट मिळालं, षटकार आला आणि इथून एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात स्कोर बोर्ड वरती धाव फळकावरती धावा लागल्यात आता मात्र 16 धावा। 3 खेळाडू बाद झालेत, 16 धावा ही धाव संख्या स्कोर बोर्ड वरती। पुढचा बॉल, आणखीन एक वाईट बॉल, लाईन लेंथ फार गरजेची आहे आणि पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे। जर या ओव्हर मध्ये 18-19 रन्स आल्या तर मॅच मध्ये शिरकाव करण्याची संधी मिळेल दृष्टी अँड मार्वी 11 टीमला। टॉस जिंकल्यानंतर कॅप्टनने सांगितलं आम्ही फिल्डिंग करू, निर्णय थोडासा विपरीत राहिला, गोलंदाजांची खराब कामगिरी, त्याच्यावरती आक्रमण केलं बॅट्समन निमिष बोपीनं। ओ बाल बचावलेत, गोलंदाजाचे ऍक्शन सांगतायत रोहिदास पाटील सबसे कातिल हे सांगत असताना वेग कमी आहे गोलंदाजाकडे, परंतु आता नियंत्रित टप्पा त्याने टाकला, स्टंपच्या थोडासा जवळून बॉल गेला आणि त्याच कारणास्तव बॅट्समन बाल बचावले तिथे। यश बोपीला आपण पाहू शकाल, टीमचा तो सर सेनापती कॅप्टन आहे आणि आज त्याला कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट म्हणून उतरावं लागेल। आणखीन एक यॉर्कर बॉल, चांगली गोलंदाजी रिलीज करत असताना पहिल्या बॉलवरती जे घडलं ते विसरून आता चांगली नियंत्रित गोलंदाजी करतायत। कमबॅक व्हायला हवा आणि कमबॅक तुमच्याकडून अपेक्षा, आणि ही गोलंदाजी साकारत असताना रोहिदास पाटील एकीकडे डार्क पिंक कलरची टी शर्ट आहे, दुसरीकडे अगदी ऑरेंज कलरनं सर्व खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात। प्रत्येक दिवसामध्ये 4 टीम्स खेळल्यात आणि उद्या मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस, मोठी जुई प्रीमियर लीग, सर्वांचं लक्ष आहे कुठला खेळाडू राहिली, बाईक कोण जिंकेल, कोण चॅम्पियन राहील, कोण उपविजेता, थर्ड प्राइज, फोर्थ प्राइज कोण घेऊन जाईल, कुठला कॅप्टन संघ मालक या विजयाचा गुलाल साजरा करेल। तो आज चौथ्या दिवसामध्ये क्वालिफायर कुठला संघ होईल याकडे देखील लक्ष। आता स्टँड मध्ये थोड्याशा प्रमाणात गर्दी वाढली आहे, माय माऊली अक्कादेवी स्टँड सज्ज झाला, खेळाडूचं स्वागत करत असताना डिफेन्स चालणार नाहीये, शांत पवित्र हा या मॅच मध्ये चालणार नाही, कारण मोठ्या फटक्यांची प्रचंड गरज आहे। जे काही करायचं ते आता स्वतःच्या हिमतीवर करा, कारण गमतीवर दुनिया देखील टाळ्या वाजवते, म्हणून मी नेहमी म्हणतो की हिम्मत है मर्दा तो मदद है खुदा। या मॅच मध्ये आता तसा आक्रमण व्हायला हवा, शांत बसण्यासाठी वेळ राहिला नाही। षटक क्रमांक 2 सुरू आहे, पॉवर प्लेचे दुसरं षटक, पॉवरफुल बॅटिंग व्हायला हवी। चला आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर आजच्या दिशेने वलन घेत असताना रोहिदास पाटील उंच तगडा गोलंदाज, वेग नसला तरी लाईन आता पकडली आहे, त्याच नियंत्रित टप्प्यावरती गोलंदाजी करत फलंदाजांना बांधून ठेवल्या। आणखीन एक डॉट बॉल, जेवढे डॉट बॉल येतील तेवढा प्रेशर वाढेल, तेवढा दबाव येईल आणि अशा सिच्युएशन मध्ये दबाव आला तर कदाचित विकेट्स, चला या ओव्हर मध्ये काही बॉल राहिलेत, ओव्हर मध्ये विकेट्स येण्याचे चान्सेस वाढलेत, या बॉल वरती विकेट येईल का? विकेटची चर्चा केली, एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये खेळलाय, फटका क्लासिकल आहे, स्किलिंग शॉट अँड टेकिंग गॅप, बॉल जातो एका टप्प्यानं सीमा पार, 4 धावा।
संघर्षमय ही मॅच. अगदी बॅट्समन डिपार्टमेंट आता सावध पवित्र्याने खेळतात. मॅचच्या दिशेने त्यांना जायचंय. मॅच ऑन आहे. 24 बॉल मध्ये 77 धावा. एखादी इनिंग मोठी झाली ना तर मॅच जिंकण्याचे चान्सेस वाढतील. तो संघर्ष, तो योद्धा आता तुम्हाला वॉरियर्स बनून मैदानाच्या आतमध्ये फाईट करावी लागेल. प्रयत्न सुरू आहेत फलंदाजांचे. असा संघर्ष काही वर्षा अगोदर वेस्ट इंडिज टीमच्या वाट्याला देखील आला होता, जिथे वेस्ट इंडिज टीमला भारतामध्ये आयसीसीचा वर्ल्ड कप खेळण्यासाठी पैसे नव्हते. ते पैसे भारतीय टीमने पुरस्कृत केले. बिस्से याने त्यांना पैसे पुरवले आणि त्याच्यानंतर तो वर्ल्ड कप वेस्ट इंडिज टीमने जिंकून दाखवला. आणि तदनंतर डीजे ब्राउन म्हटलं, चॅम्पियन इज अ चॅम्पियन, वेस्ट इंडिज इज अ चॅम्पियन. जिंदगी का रास्ता आसान नहीं होता, बिना संघर्ष या कोई महान नहीं होता. जब तक ना पडे आतोडी के गाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. त्यामुळे संघर्ष प्रत्येकाच्या जीवनामध्ये अटल आहे. इथे देखील तेच आलंय. संघर्ष कराल, घाम गाळाल तर मॅच जिंकू शकताय. 24 बॉल 77 धावा. बॉलिंग ट्रॅक वरती सांघिक तिसरं षटक घेऊन अजय भोईर, ज्यानं पहिलं षटक लाजवाब हँडल केलं, तोच अजय आलाय. अजयचा पहिला बॉल केले लाऊडली अपील. 3 स्टंपच्या मधोमध सापडलाय. LBW स्टंपच्या मागून हर्ष, उल्हास, जल्लोष. विकेट क्रमांक 4. बॅट्समन बॅक टू पॅव्हेलियन. सातत्यानं या संघाचा देखील डंका. आत्ताच्या घडीला अगदी मोठा संघ म्हणून ज्या टीमची ओळख आहे आणि सातत्याने चर्चेत राहणारा संघ उरण पूर्व विभागातील म्हणजे मोठी जुई टीम. गावाची एकात्मता, गावाची एकच भावना की आमचा गावातील संघ जिंकावा, यासाठी सातत्यानं मोठी जुईचे प्रेक्षक आम्हाला मोठ्या संख्येने पाहायला मिळाले. श्रेष्ठ पाटील यांच्याकडून पारितोषिक आहे. षटकार हॅट्रिक साठी 500 रुपये आहेत. अगदी आपल्या मोठ्या भावासाठी पारितोषिक लावलंय. विद्याधर आळ्या पावली मोठा फटका केलाय. फाईन लेगच्या रिझन मध्ये बॉलला दिले वळण. बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे. एका टप्प्यानं धावा मिळतील 4. सिक्स 26 धावा. नेक्स्ट बॉल. आणखीन एक आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. अगदी टिप मिड विकेट मध्ये थ्रो थोडासा उशिरानं पोहोचला, त्या कारणास्तव 2 धावा इथे पूर्ण करत असताना सिंगल डबल न काम तेवढं बनणार नाहीये. आक्रमण हा पवित्र. वारंवार आम्ही चर्चा करतोय, मोठे फटके कमीत कमी 2 षटकार प्रति ओव्हर मध्ये यायलाच हवेत. आणि जर तुम्ही मोठे षटकार मारले तर मॅच बनेल. पण इथून सिंगल डबल कडे लक्ष वेधलंय फलंदाजांनी देखील. मागील बॉलवरती 4 जरूर आल्या. त्या बॉलवरती मिळाल्या 2 धावा. गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. स्टेप आउट केला, पुढे सरसावले फलंदाज. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक वेगाने आलाय. आता सावरल्या. मागील बॉल वरती 2 धावा जरूर आल्या. थोडस लेझी क्रिकेट पाहायला मिळाला, पण इथून मात्र वेगाने बॉल पर्यंत पोहोचत असताना रन्स मिळते फक्त 1 धाव. आयोजकांचं आपण विशेष कौतुक करूया, ज्या पद्धतीनं नियोजन केलं. अगदी स्पर्धा आयोजित करणं, ग्रामीण क्रिकेटच्या मॅचेस आयोजित करणं सोपं असतं, परंतु प्रीमियर लीग म्हटली की अगदी टेन्शन. आणि ती प्रीमियर लीग तब्बल 5 दिवस आपण या क्रीडांगणामध्ये पाहतोय. किती स्पर्धेमध्ये आनंद आहे. सरळच्या दिशेने केलाय. लॉंग ऑनच्या रिजन मध्ये लॉंग ऑफचा फिल्डर प्रयत्न करतोय, त्याला बीट करून बॉल जाईल सीमा पार. स्टँड अँड डिलिव्हर. षटकार. मारबी 11. 35 वरती 4 खेळाडू बाद झालेत. ओ बॅकफुटला गेले, अपर कट केला. फटका चांगल्या पॉइंटच्या रिजन मधून बॉलला दडले सीमा पार. धावा मिळतील टोटल 4.
लागतील. मैदानाच्या आतमध्ये छोटासा ड्रिंक्स ब्रेक. जाऊया पुन्हा एकदा ऐकू एक सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. तीन षटकांचा उर्वरित खेळ राहिला आणि 3 षटकामध्ये 60 धाव संख्येची आवश्यकता. मोठी जी प्रीमियर लीग आपण एन्जॉय करतो. अगदी 16 टीम या स्पर्धेमध्ये खेळतात. एका गावामध्ये 16 संघ आणि तेवढा मोठा गाव देखील आहे आणि सातत्याने या गावामध्ये प्रीमियर लीग म्हटली की एक जल्लोष, एक वेगळा आनंद साजरा करताना प्रेक्षक खेळाडू नेहमीच पाहायला मिळालेत आणि त्यांच्या सर्वांच्या अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा. मोठी जुई गावाचं नाव अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे, अगदी धार्मिक क्षेत्र असू द्या, ऐतिहासिक क्षेत्र आणि अभ्यास, बरेचसे कलाकार या गावामध्ये पाहायला मिळतात आणि सातत्याने या गावाची चर्चा राहते. उरण पूर्व विभागातील एक ताकदवार संघ टेनिस क्रिकेट मधील म्हणून देखील मोठी जुईचं नाव राहिलंय. आताच्या घडीला विचार केला तर अंकेश कामोटकर अखादी राज्यामध्ये जाऊन देखील आपल्या नावाची छाप सोडणारा खेळाडू. रायगड प्रीमियर लीग, वीर मराठा जोहे या संघामध्ये तो प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळाला. विश्वजित ठाकूरच्या अंडर कॅप्टन कर्णधाराच्या अंडर खाली अंकेश कामोटकरचा आपण खेळ पाहिला आणि सातत्यानं वेगवेगळ्या तालुकानीय स्पर्धांमध्ये अंकेश देखील खेळतोय. त्याला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि ही या स्पर्धेची एकच भावना आहे, इथून आम्हाला एक चांगला यंग स्टार मिळावा यासाठी या स्पर्धेचं आयोजन. मोठी जुई टेनिस क्रिकेटच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही स्पर्धा. 18 बॉल 60 ची मॅच. बॉलिंग ट्रॅक वरती नितेश पाटील. पहिला बॉल. नितेश पाटीलने चुकी केली परंतु फलंदाजाने त्याही पेक्षा मोठी चुकी केली. कॉटन बॉलची संधी फलंदाज होतील विद्याधर. झेलबाद. स्पर्धेचं टायटल सॉन्ग अगदी आपण एन्जॉय करूया. ज्या पद्धतीनं स्पर्धा समोर अगदी प्रवीण घासे प्रतिष्ठान स्टँड, त्याच्या विपरीत साइडला माय माऊली अक्कादेवी स्टँड, एव्ही स्पोर्ट्स स्टँड देखील तुम्हाला पाहायला मिळते. अगदी त्या स्टँड मध्ये प्रेक्षक मॅचला आनंद घेत असताना या षटकानंतर आपण प्रेक्षकांपर्यंत देखील पोहोचू. आमचे कॅमेरामॅन अगदी योग्य कार्य साधत आहेत. आमचे मित्र सूरजजी पाटील यांनी निर्माण केलेला हा चॅनल उरण टेनिस क्रिकेट. आणखीन एक मिस टायमिंग स्ट्रोक. स्टंपच्या मागून विकेट किपरनं कॉल केलाय आणि डेफिनेटली पकडले देखील कॅच. अर्धा संघ बाद झालाय. दृष्टी अँड मारवी 11, फलंदाज बाद.
भानुदास पाटील भानुदास काटे हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाजाचा पुढचा बॉल बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट केला, फटका चांगला आहे परंतु फिल्डर तैनात ठेवला पॉइंटला. रन्स मिळेल फक्त अवघे एक सिंगल. मॅच मध्ये कदाचित औपचारिकता राहील, जर सिंगल डबल आल्या तर मॅच जिंकणे कठीण आहे आणि लीग स्पर्धा त्यामुळे एक सामना जरी तुम्ही पराभूत झाला तरी खचून जाऊ नका. पुढच्या मॅच साठी जिद्दीनं उमेदीनं नव्या ताकदीनं उतरा, कारण पुन्हा एकदा तुम्हाला संधी मिळते लीग क्रिकेट मध्ये. जिंकणारा संघ पुढच्या दिशेने जरूर जाईल. स्टेप आउट केला सुरुवातीला आणि त्याच्यानंतर अगदी सॉफ्ट हँडनं हा फटका खेळून काढला. आणखीन एक सिंगल. थेंबे थेंबे तळे साचे या युक्तीनुसार संघाला पुढे घेऊन जाण्याचं काम करतात. आता इथून मॅच जिंकणं कदाचित कठीण आहे आणि ज्या पद्धतीची फलंदाजी, सुरुवातीचे फलंदाज अपयशी राहिले. यश गोपीवरती प्रचंड क्षमता होती, त्याच्यावरती विश्वास होता, तो स्वस्तामध्ये बाद झाला. सूरज पाटील बाद झाला. सत्यवान भोईर हे महत्वाचे खेळाडू जरूर लवकरात लवकर परतलेत आणि मिडल ऑर्डर वरती आता पूर्णपणे जिम्मेदारी, आता प्रेशर आहे. फुल टॉस बॉल लॉफ केलाय, फटक्यामध्ये तेवढी ताकद जनरेट झाली नव्हती आणि सहजरित्या कॅच पकडलाय. आणखीन एक विकेट, फलंदाज बाद. जितेंद्र भगत नवीन खेळाडू. मॅच मध्ये तेवढा इंटरेस्ट राहिला नाहीये, त्यामुळे सामन्यामध्ये प्रेक्षक थोडेसे कंटाळलेत, कारण ज्या पद्धतीची अपेक्षा होती मोठे फटके येतील सर्वांना जरूर वाटलं, परंतु तो परफॉर्मन्स देऊ शकले नाहीयेत बॅटिंग डिपार्टमेंट आणि त्याच कारणास्तव आता क्षेत्ररक्षण करणारी टीम मजबूत स्थितीमध्ये आहे. ऍज अ कॉमेंटेटर म्हणून देखील जेव्हा मॅच बॅलन्स असते, अगदी रोमांचक स्थितीमध्ये जाते, तेव्हा कॉमेंट्री करण्यासाठी देखील मजा येते, परंतु इथे तशा पद्धतीचा परफॉर्मन्स नाहीये. बॉल निसडला विकेट किपरच्या हातामधून. पंचांचा इशारा, बाईचा एक सिंगल. पाहता पाहता 4 षटकांचा खेळ इथे कंप्लीट झालाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्ड वरती 42 धावा, उरलेत 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जवळजवळ सामना जिंकण्यासाठी 57 धावेची आवश्यकता. नॉट लिमिट, वयाचं बंधन नाहीये. तुमचं कौशल्य, तुमचं टॅलेंट, तुमची गुणवत्ता या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि अद्याप उत्तमरित्या क्रिकेट खेळतायत. गोलंदाजीमध्ये लाजवाब परफॉर्मन्स राहिलाय रोहिदास पाटील यांचा. एक्सपिरियन्स इज गुड टीचर, ओल्ड इज गोल्ड, जुनं तेच सोनं. आणि आज मैदानाच्या आतमध्ये दादागिरी राहिले रोहिदास पाटील यांच्या गोलंदाजीची. 11 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी अद्याप 56 धावेची आवश्यकता. येणाऱ्या 11 बॉल मध्ये 56 धावा हे टार्गेट. मोठा फटका कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. मॅच मध्ये म्हणूया आपण औपचारिकता. 10 बॉल मध्ये आता जवळजवळ 9 षटकार मारायचे आहेत आणि इथून 9 षटकार 10 बॉल मध्ये मिडल ऑर्डरचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. कामगिरी आता कठीण बनेल, कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली दुसऱ्या सत्रामध्ये देखील. फलंदाजांमध्ये आपण बोलबाला राहिला. फलंदाज निमिष बोपिया खेळाडूचा टीमचा कॅप्टन. बॅटिंग केली निमिषनं. आजच्या दिवसामध्ये 47 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाल्या. मंजिरी 11 टीमचा तो कॅप्टन आहे. त्याच्यावरती चला पुन्हा एकदा त्याच्याच कडे बॉल गेला, इकडून फेकला आणि पुन्हा तिकडून फेकी झाली. पृथ्वी गोल आहे. नेक्स्ट मॅच विनर्स वर्सेस विनर. मागील मॅच जिंकली काव्या एंटरप्राइजेस टीमनं. कॅप्टन जॉईंट व्हा आणि इथून
जिंकणारा संघ त्या टीमच्या विरोधात केले. लॉंगॉनला फिल्डर उभा, कॅच तिथे पकडलाय. आणखीन एक फलंदाज बाद. रोहिदास पाटील यांना मिळाले आणखीन एक यश. अतुल कामोटकर यांना पाहू शकाल तुम्ही. टाळ्यांनी स्वागत केले त्यांचं. मोठी जुई मधील एक अष्टपैलू खेळाडू असतात आणि त्याच कारणास्तव टाळ्या वाजल्या. आवडीचा खेळाडू आहे सर्वांचा आणि त्याचमुळे टाळ्यांचा गजर केला प्रेक्षकांनी देखील. हार्ड हिटर, बुम बुम. नेक्स्ट मॅच मजा येईल. रिव्हर्स शॉट का बादशाह. अंकेश कामोटकर यांचे भाऊ आहेत आणि त्यांची प्रेरणा घेऊन आता त्यांना पुढच्या मॅच मध्ये मैदानामध्ये उतरायचं. अंकेश जसा बॅटिंग करतोय ना त्याहीपेक्षा आपल्याला वेगळे फटके मारायचे आहेत. अंकेश मोठे मोठे षटकार मारतो. आपण रिव्हर्स स्वीप न षटकार मारू क्रीडांगणामध्ये आणि त्यांना आपण शुभेच्छा देऊ नेक्स्ट मॅच साठी. चला मॅच मध्ये तेवढा रस नाहीये. प्रेक्षक पुढच्या मॅचची वाट पाहतायत. पुढची मॅच विनर्स वर्सेस विनर होईल. अंकेश बद्दल आपण चर्चा करतो. अंकेश प्रसादजी भोईर सर आताच्या घडीला एक विस्फोटक बॅट्समन आणि कोण विसरेल हुरण प्रीमियर लीगचा तो थरार. एका ओव्हर मध्ये त्या धावा चेस केल्या होत्या. जवळजवळ 28 धावा एका षटकामध्ये चेस केल्या होत्या. कमालीचा बॅट्समन आहे. नेहमी प्रतिभाशाली. आपली गुणवत्ता तो नेहमी क्रीडांगणामध्ये दाखवतो आणि येत्या काळामध्ये मोठी जुईचं फ्युचर आणखीन पुढे जाईल यातील मात्र शंका नाहीये. मी नेहमी म्हणतो की लोक तुम्हाला नावं ठेवतच राहतील परंतु लोकांनी ठेवलेल्या नावाचं तुम्हाला ब्रँड करता आला पाहिजे आणि सातत्यानं आपल्या नावाची ओळख प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणारा खेळाडू अंकेश कामोटकर. त्याला देखील पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. त्याने देखील परफॉर्मन्स या स्पर्धेमध्ये दमदार केला परंतु गोलंदाजांची कामगिरी अशी राहिली की त्याला स्पर्धेतून बाहेर जावं लागलं आणि त्याच कारणास्तव अंकेशचा संघ पराभूत झाला होता. परंतु ज्या पद्धतीनं जितेशचं आपण कौतुक करूया. तो देखील तेवढ्याच ताकदीचा खेळाडू आहे. सातत्यानं तो देखील चर्चेत राहतो मोठी जी टेनिस क्रिकेटमध्ये आणि आतापर्यंत पाहायला गेलं तर जितेशचा सर्वोत्कृष्ट खेळ राहिलाय. परंतु अद्याप ही रेस मोठी आहे. कोण बाईक वरती जाईल, कोण प्लेअर ऑफ द टुर्नामेंट, कोण बॅट्समन आहे, कोण बॉलर आहे हे अद्याप गुपित आपण सांगू शकत नाही. ज्या पद्धतीची स्पर्धा राहिली, चौथा दिवस आणि आजचा दिवस कोण गाजवेल. विनर्स वर्सेस विनर. पुढील मॅचचे कॅप्टन जॉईंट व्हा आपण. चला थोडीशी घाई करा. आयोजकांकडून आम्हाला सूचना आली. सकाळचे दुपारचे आता 12:07 होत आहेत. ठीक 9:30 वाजता स्पर्धा सुरू झाली आणि दुसरी मॅच 6 षटकांचे सामने आपण खेळवतो आणि पुढच्या मॅच साठी आम्ही रिक्वेस्ट करेन काव्या एंटरप्राइजेस प्रवीणजी कामोटकर आपण टॉस साठी जॉईंट व्हा. खोलात गोलंदाजी. मगाशी देखील मी उल्लेख केला की जास्तीत जास्त यॉर्कर खेळपट्टीवरती पडलेत. आजच्या स्पर्धेमध्ये विचार केला तर यॉर्कर स्पेशालिस्ट गोलंदाजी राहिली गोलंदाजांकडून. खेळपट्टी अगदी पाटा विकेट आहे आणि गोलंदाजांना त्याच्यावरती पूर्णपणे चांगला फायदा उचलण्याची संधी मिळते आणि तो फायदा उचलत असताना गोलंदाज चला आता फुल टॉस टाकला आणि त्यामुळे पंचांचा इशाराला इट्स नो बॉल. मग आपण कौतुक केलं यॉर्कर साठी. इथे अतिरिक्त उंची आणि पंचांनी धीरलाय की हा बॉल अतिरिक्त उंच आहे. फ्री हिटचा इशारा करत असताना एवढा फरक पडणार नाही कारण धावा प्रचंड मोठ्या राहिल्यात. जवळजवळ अद्याप 51 धावेची आवश्यकता आहे. 51 धावा म्हणजे आपण म्हणूया की निमिष बोपीने एकट्याने जेवढ्या धावा काढल्या तेवढे एक खेळाडू काढू शकले नाहीत. आता मात्र 48 धावा. पुन्हा एकदा विनंती करतो घाई करा. आपण पूर्ण दिवसामध्ये आपल्याला या संपूर्ण स्पर्धा कव्हर करायच्या. फ्री हिटचा बॉल होता. विकेट्स मिळणार नाही त्यामुळे कॅच चांगला पकडला त्या ठिकाणी. रन्स देखील काढली नाही. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. पुढील मॅचचे कॅप्टन प्रवीण कामोटकर. आय रिक्वेस्ट कम ऑन इन द स्टेज प्रेझेंटेशन बॉक्स. टॉस आपण करू तिथे. या मॅच मधला विनर्स कॅप्टन येईल. ओ वेगळा पटका प्रयत्न केला. लाजवाब स्ट्रोक. क्षेत्ररक्षक पलटा चांगली फिल्डिंग केली त्या ठिकाणी. रन्स मिळेल पुन्हा एकदा अवघे एक सिंगल. पर्व चौथ्या आणि चौथ्या पर्वामध्ये देखील तुम्हाला बाईक पाहायला मिळते जी आपल्याला पुरस्कृत करण्यात आली. सरपंच साहेब सर्वांचे दमदार व्यक्तिमत्व ज्यांचं मोठी जुई टेनिस क्रिकेटसाठी प्रचंड मोठं योगदान आहे. दीपक शेठ बोईर साहेब यांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. तिकडे प्रवीणजी घासे साहेब देखील पाहायला मिळतात. त्यांचं देखील प्रचंड मोठं योगदान या स्पर्धेमध्ये. प्रत्येक मंडळीनं या स्पर्धेला यशस्वीरित्या होण्यासाठी मेहनत घेतली आहे. त्यांचा सर्वांचा आभार व्यक्त करतो. क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आमच्या गावाची स्पर्धा आहे. प्रत्येकाने सांगितलं आणि प्रत्येकाचं एक चांगलं योगदान चांगला हातभार प्रत्येकाने लावलाय. म्हणूनच आज आपण चौथ्या दिवसापर्यंत सुरळीतपणे प्रवास केला या स्पर्धेमध्ये. उद्या मात्र मेगा फायनल. उद्या शेवटचा दिवस. याचसाठी केला 8 तास. स्पर्धेचा अंतिम दिवस गोडवावा. लेग स्टंपच्या बाहेर चालला. आणखीन एक व्हाईट बॉल. चला वाट पाहूया या मॅचची समाप्त होण्याची. आणखीन शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल.
मॅच क्रमांक 2 दुसरी मॅच आणि थोडासा टाइम जास्त लागला या मॅच साठी. पुढच्या मॅच मध्ये कॅप्टनला आम्ही रिक्वेस्ट करू जिथे आम्ही टाइम अलर्ट करणार आहोत जेणेकरून वेळेवरती स्पर्धा संपली जाईल. दिवसा उजेडामध्ये स्पर्धा आपल्याला पूर्ण कव्हर करायची आहे. शेवटचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न आणि अशा रीतीनं एक बॉल आणखीन आहे, एक शेवटचा बॉल आणखीन राहिलाय. मंजिरी 11 टीम बाजी मारत असताना या सामन्यामध्ये शिक्कामोर्तब केल्या. पुढच्या मॅच साठी आपण दृष्टी मारवी 11 ला शुभेच्छा देऊ. प्लॅनिंग आखा तुम्ही. ज्या चुका झाल्या गोलंदाजांकडून त्या चुका आता सुधाराव्या लागतील, अन्यथा पुन्हा एकदा चुका कराल तर आव्हान संपुष्टात येईल. बॉल आलाय डॉट आणि अशा रीतीनं पहिली मॅच जिंकले मंजिरी 11 टीम. निमिष बोपे अँड टीम, कॉंग्रॅच्युलेशन बॉयज अँड हार्ड लक. दृष्टी मारवी 11, यश